मंडळी, वेलींमध्ये सर्वात माझी आवडती वेल म्हणजे गोकर्णीची वेल। ही अतिशय सुंदर आणि अद्वितीय आहे। त्याचबरोबर ते आपल्या घराला असो किंवा बाल्कनीला असो सुंदर असा स्पर्श जोडून जात असते। या वेलीची योग्य काळजी घेतल्याने खूप सुंदर याला फुलंही वर्षभर देत असते। तसं पाहायला गेलं तर गोकर्णीचा वेल हा असा असतो की याची भरपूर काळजी घेणं देखील गरजेचं नसतं। अतिशय भराभर वेल वाढत असतो। त्याचबरोबर बऱ्याच वेळेस काही लोकांच्या बाबतीत असं होतं की वेल नुसता वाढतच जात असतो, पण त्याला म्हणावं तशी फुलं देखील येत नसतात। अगदी आठवड्यातून क्वचित एखादं फूल येत असतं। तुमच्याही घरात जर गोकर्णाची अशी अवस्था असेल तर मात्र त्याला भरपूर फुलं येण्यासाठी आजचा व्हिडिओमधील हा उपाय नक्की करून पहा। काही दिवसातच अगदी निळाशार किंवा पांढऱ्या शुभ्र फुलांनी तुमचा देखील गोकर्ण बहरून जाईल। सो मंडळी, हाय हॅलो नमस्कार, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, हा आहे गोकर्णाचा वेल आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी त्याआधी पटकन तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा। मंडळी, तुमचं एक लाईक आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमींपर्यंत पोहोचण्यात देखील मदत होत असते। सो छोटंसं सहकार्य तुमच्याकडनं नक्कीच करा। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, हा आहे माझा गोकर्णाचा वेल, जो मी अगदी सीड्स थ्रू ग्रो केलेला होता आणि बियाण थ्रू याला कसा ग्रो केलेला होता या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। सो तुमच्याकडे जर याच्या शेंगा असतील, याच्या सीड्स असतील आणि तुम्हाला जर याला ग्रो करायचा असेल तर तो नक्की व्हिडिओ चेकआउट करा, तो तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे। सो या ठिकाणी मी 2 कुंडींमध्ये गोकर्ण लावून घेतलेला आहे। सो दोन्ही ठिकाणी तो छान प्रकारे ग्रो देखील होत आहे। सो मंडळी, सध्या माझ्या गोकर्णाची कंडिशन अशी आहे, छान हिरवीगार आहे, दाटसर होत आहे। आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर याला तुम्हाला दाट बनवायचं असेल तर याचे जे शेंडे असतात ते वेळोवेळी तुम्ही त्या ठिकाणाहून त्याची कटिंग करा किंवा हाताने त्याला जरी तुम्ही त्या ठिकाणी खोडलं ना तरी देखील त्या ठिकाणी त्याला पुन्हा नवीन ब्रांचेस यायला मदत होत असते। सो अशा प्रकारे आपला जो वेल आहे तो दाट होण्यास देखील मदत होत असते। सध्या भरपूर छान निळेशार असे फुलं माझ्या झाडांवर गोकर्णाची देखील येत आहेत, त्यानंतर सदाफुलीला येत आहे, जास्वंदीला येत आहे। सध्या जास्वंदीला कुठल्या प्रकारचं घरगुती खत दिलेलं आहे त्या रिगार्डिंग देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे। सो नक्कीच तो व्हिडिओ देखील चेकआउट करा। गुलाबावर देखील आपला व्हिडिओ झालेला आहे। सो तुमच्याकडे यांपैकी कुठलेही रोपं असतील आणि त्यांच्यावर ज्याही काही समस्या असतील सो त्या रिगार्डिंगचे व्हिडिओ चेकआउट करा, तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे। सो सध्या भरपूर छान फुलं देखील येत आहे, पावसाळा देखील सुरू झालेला आहे, पावसाचं पाणी देखील येत आहे आणि भरपूर ज्या काही फुलांची जी संख्या आहे ती छान प्रकारे होत आहे। सो मी या ठिकाणी 3 वेगवेगळ्या रंगांमध्ये हे गोकर्ण लावलेलं होतं। त्यामध्ये होतं पांढरा कलर, निळा कलर आणि एक गुलाबी कलर देखील आहे, पण मात्र अजूनही गुलाबी रंगाचं जे काही फूल आहे ते तर मात्र अजूनही आलेलं नाही आहे, कारण की ह्या सीड्स ज्या होत्या ना मी सगळ्या एकाच वेळेस ग्रो करायला ठेवलेल्या होत्या। सगळ्या छान ग्रो देखील झालेल्या आहेत, पण मात्र गुलाबी रंगाचं मात्र फूल अजूनही मला दिसत नाही आहे। सो अशा प्रकारे अगदी हलकीशी तुम्हाला झाडाची जी आहे ना ती पिंचिंग करून घ्यायची आहे। सो अशी पिंचिंग जर तुम्ही केली ना तर त्याने आपला जो वेल आहे तो दाट होण्यास देखील मदत होत असते आणि त्या ठिकाणाहून पुन्हा नवीन ब्रांचेस येत असतात आणि पुन्हा आपलं त्या तेवढ्या प्रमाणामध्ये फुलं यायला देखील त्याने मदत होत असते। सो नेहमी आपण ज्यावेळेस पिंचिंग वगैरे करत असतो ते हलकीशी पिंचिंग केल्यानंतर जी कुंडीतील माती आहे ती देखील आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर आज आपण या झाडाला जे खत देऊन घेणार होतो सो त्यासाठी देखील कुंडीमध्ये अनावश्यक असलेलं जे काही गवत आहे ते देखील आपल्याला बाजूला करणं तेवढंच गरजेचं आहे। मंडळी, झाडावर खत देण्याआधी सर्वात प्रथम कुंडी स्वच्छ करून घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे। जी काही सुकलेली, खराब झालेली किंवा गळून गेलेली जी पानं कुंडीमध्ये जमा झालेली असतात ती देखील वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचे आहे। त्याने काय होतं, ती पाने सारखी कुंडीत पडलेली असतात, त्यानंतर त्यावर आपण खत देत असतो किंवा पाणी देत असतो, त्याने काय होतं त्या ठिकाणी ती कुजतात आणि त्या ठिकाणी बुरशी येण्याचे किंवा पुन्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन जे काही असतं झाडांवर ते येण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे पावसाळा असला की मात्र नेहमी ही कुंडी स्वच्छ ठेवायला हवी। त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे ज्यावेळेस आपण झाडांना खत देणार असतो सो त्याआधी आपल्याला अशा प्रकारे माती ही पूर्णपणे उकरून घ्यायची आहे। त्याने काय होतं, जे एअर सर्क्युलेशन असतं ते मातीमध्ये किंवा जे झाडांची मुळं असतात त्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास देखील म्हणजे व्यवस्थित प्रकारे पोहोचत असतं। सो एअर सर्क्युलेशन बेस झाल्यामुळे झाडं ही मोकळेपणाने श्वास देखील घेऊ शकतात। सो या ठिकाणी मी अशा प्रकारे संपूर्ण जी माती होती ती कडेने उकरून घेत होती
आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण माती उकर करत असतो त्यावेळेस आपल्याला कुंडीमध्ये पाण्याचा मातीमध्ये ओलावा जो काही असतो तो या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असतो. सो त्याच्या गरजेनुसारच आपण झाडाला खत किंवा पाणी घालणं देखील तेवढंच गरजेचं असतं. चला तर मग मंडळी, या ठिकाणी मी कुंडीतील माती उकर करत असताना तुम्हाला यासोबतच वर्षभर गोकर्णीला फुलं येण्यासाठी महत्त्वाच्या थोड्याशा टिप्स शेअर करणार आहे. त्यामुळे त्या टिप्स पटकन आता बघूया. सर्वात प्रथम समृद्ध मातीचा आपण वापर या ठिकाणी करायला हवा आणि त्यामध्ये कंपोस्ट किंवा खताने समृद्ध अशी जी माती असते ती झाडांना भरपूर असे पोषक द्रव्य पुरवित असते. त्यानंतर अधिक फुलं येण्यासाठी पुष्कळदा जे काही कोमेजलेले ब्लूम किंवा डेड हेड असतात तो वेळोवेळी आपण काढून टाकायला हवे. त्यानंतर फुलांच्या वाढीसाठी पोटॅशियम युक्त खतांचा देखील वापर करणं गरजेचं आहे. सो त्यासाठी आपण नेहमी केळीची सालं असो किंवा कांद्याच्या सालींचं जे काही पाणी असतं ते अतिशय उत्तम असतं. सो पोटॅशयुक्त बाजारातून महागडी खतं वापरण्यापेक्षा अशा प्रकारे आपण घरगुती निशुल्क सालींच्या पासून पोटॅशयुक्त खत देखील तयार करू शकतो. सो त्या रिगार्डिंगचे बरेच इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेले आहेत. सो नक्की ते व्हिडिओ चेकआउट करा. त्यानंतर या झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते. सो दररोज किमान 4 तास तरी डायरेक्ट सनलाईट याला मिळायला हवा. सध्या पावसाळा आहे त्यामुळे सनलाईटचा तर प्रश्न येत नाही, पण मात्र ब्राईट जो लाईट असतो त्याने देखील फुलं उमलण्यास मदत होत असते. सो त्याला म्हणजे सांगायचा अर्थ म्हणजे याला उजेडात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर कीटकांपासून किंवा बुरशीपासून याची मुक्तता होण्यासाठी लिक्विड डिटर्जंट स्प्रेचा किंवा नीम ऑइल स्प्रेचा वेळोवेळी स्प्रे करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चला तर मग मंडळी, आता टिप्स नंतर वेळ येते ती म्हणजे खताविषयी जाणून घ्यायची. सो मंडळी, आपल्याला या झाडाला पोटॅशयुक्त खत द्यायचं आहे. सो या ठिकाणी मी केळीच्या सालीची पावडर घेऊन घेतलेली आहे. सो केळीच्या साली वाळून त्यांपासून पावडर तयार केलेली आहे. सो तुम्ही लिक्विड फॉर्ममधलं फर्टिलायझर देखील देऊ शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही पावडर फॉर्ममधलं देखील फर्टिलायझर देऊ शकता. त्यानंतर जे ग्रीन कलरचं पावडर आहे सो ते आहे साप पावडर. ते एक बुरशीजन्य पावडर आहे किंवा या जागी तुम्ही साप पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या जागी हळदीचा वापर देखील करू शकता. त्यानंतर हे जे कलरफुल लिक्विड फर्टिलायझर दिसत आहे ते अगदी आपलं घरामध्ये इझिली सगळ्यांकडे अवेलेबल असणारा म्हणजे सर्वांचा प्रिय असलेला बटाटा, जो अगदी भाजीपासून तर भजीपर्यंत किंवा पराठ्यापर्यंत असो आपण त्याचा वापर आपल्या अनेक पदार्थांमध्ये सर्रासपणे केला जात असतो. पण मंडळी, आपण बटाटे वापरतो, साल मात्र फेकून देतो. पण बटाट्याच्या सालीमध्ये अनेक असे पोषक घटक असतात ज्यांचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी देखील करू शकतो आणि विशेष म्हणजे याचा वापर आपण झाडांच्या वाढीसाठी देखील करू शकतो. सो झाडांची वाढ अनेकदा खुंटते, पानं पिवळी पडतात किंवा रोपांना फुलं किंवा फळच येत नसतात. सो यावर उपाय म्हणून आपण बटाट्याच्या सालींचं खत तयार करू शकतो आणि त्याचा वापर आपण झाडांवर करू शकतो. मंडळी, या ठिकाणी बटाट्याच्या सालींचा वापर मी कसा केला आहे ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया. ज्यावेळेस आपण बटाट्याच्या साली काढत असतो सो त्यांना तुम्ही एका रात्रीसाठी पाण्यामध्ये अशा प्रकारे एका जारमध्ये किंवा कंटेनरमध्ये भिजत ठेवायच्या आहे. जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही अगदी ज्या साली आपण काढलेल्या असतात त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि त्यांपासून जी पेस्ट तयार होते त्यामध्ये पाणी टाकून पुन्हा ते गाळून घ्यायचं आहे. सो गाळून घेतलेलं जे मिश्रण असतं त्याचा रंग देखील अशा प्रकारे येणार आहे. सो या ठिकाणी मी बटाट्याच्या ज्या साली होत्या त्या एक दिवस म्हणजे ओव्हरनाईटसाठी पाण्यात ठेवलेल्या होत्या. त्यानंतर त्या गाळून त्यापासून ते लिक्विड फर्टिलायझर तयार झालेलं होतं. मंडळी, आता बटाट्याच्या सालींमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स असतं. त्याबरोबर भरपूर असं आयर्न देखील असतं. सो हे पौष्टिक घटक आपल्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेत, पण यामध्ये मॅग्नेशियम, ऑक्सलेट आणि फायबर देखील असतं जे झाडांच्या वाढीसाठी देखील महत्त्वाचं आहे. सो मंडळी, झाडाला ॲसिडिक माती आवडत असते. सो या ठिकाणी मी साप पावडर असो, त्यानंतर केळीची सालीची पावडर असो आणि त्यानंतर बटाट्याच्या सालीपासून तयार केलेलं जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे तिन्ही गोष्टी या ठिकाणी मिक्स करून घेतलेल्या होत्या. त्यानंतर त्या पाण्यामध्ये मी लिंबाच्या साली देखील ॲड केलेल्या होत्या. सो मंडळी, या ठिकाणी तुम्ही इतर भाज्यांच्या साली देखील यामध्ये वापर करू शकता. त्यानंतर या साली आपण या ज्या साली असतात यांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील असतं. ते झाडांच्या वाढीसाठी देखील मदत करत असतं. त्यानंतर जे काही पाणी तयार झालेलं असतं ते पाणी आपण गाळून घेतलेलं आहे आणि त्या गाळलेल्या पाण्यामध्ये पुन्हा पोटॅशियम युक्त रिच फर्टिलायझर जे केळीचं सालीचं पावडर होतं ते देखील त्यामध्ये ॲड करून घेतलेलं होतं. सो
सो मंडळी अगदी निःशुल्क असं खत जे होतं ते मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं होतं आणि ते अशा प्रकारे दोन्ही कुंडींमध्ये झाडांना देऊन घेतलेलं होतं। मंडळी तुम्ही या ज्या खताचा स्प्रे आहे तो देखील झाडांवर करू शकता, कारण की यामध्ये मी लिंबूच्या साली ज्या होत्या त्या देखील त्या पाण्यामध्ये ॲड केलेल्या होत्या। सो त्यामुळे जे काही कीटक असो किंवा बुरशी येण्याचे जे काही चान्सेस असतात ते देखील त्याने कमी होऊन जात असतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी साप पावडरचा देखील वापर केलेला होता, कारण की सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मातीमध्ये ओलावा हा टिकून राहत असतो आणि त्याने झाड कुजणे किंवा मुळा खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे आपण जेही काही फर्टिलायझर देत असतो त्यामुळे देखील बुरशी येण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे बुरशी येऊ नये किंवा त्या ठिकाणी कीड तयार होऊ नये त्यासाठी तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकतात किंवा साप पावडरचा देखील वापर करू शकता। सो अशा प्रकारे आपण कुंडीमध्ये खत घालून घ्यायचे आहे। जोपर्यंत कुंडीतील माती खत शोषून घेत असते त्या लेवलपर्यंत आपल्याला खत देऊन घ्यायचे आहे। उगीच ओव्हर वॉटरिंग किंवा ओव्हर डोस जो आहे तो करणं चुकीचं आहे। त्याने काय होतं, ड्रेनेज होलमधून संपूर्ण पाणी जे असतं ते बाहेर निघून जात असतं आणि त्या पाण्यासोबतच जे काही न्यूट्रिशन घटक असतात ते देखील वाहून जात असतात। त्यामुळे जोपर्यंत माती खत ॲब्सॉर्ब करत असते तोपर्यंत आपल्याला हळूहळू का असे ना आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये झाडाला खत घालणं गरजेचं आहे। त्यानंतर सेम जे लिक्विड फर्टिलायझर होतं त्याला 2 ते 3 वेळेस मी गाळून घेतलेलं होतं। त्यानंतर अशा प्रकारे स्प्रे बॉटलमध्ये फिल करून त्याचा जो स्प्रे होता तो मी अशा प्रकारे या ठिकाणी झाडावर देखील करून घेत होती। सो मंडळी या ठिकाणी पुन्हा माझं गोकर्ण भरभरून फुलं देण्यासाठी पुन्हा रेडी झालेलं आहे। सो तुमचं गोकर्णावर फुलं येत आहेत किंवा नाही, किंवा ते रेडी झालेलं आहे किंवा नाही आणि नसेल तर त्याला पटकन असं छान असं पौष्टिक असं खत किंवा खाऊ देऊन बघा आणि त्यानंतर त्यावर येणारा जो काही रिझल्ट आहे तो देखील मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये येऊन कमेंट थ्रू कळवा। आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती नक्कीच तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र तुम्ही व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करणार नाही। त्यानंतर अजूनही तुम्ही जर दी सिंपलवर या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहत आहे, पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील। शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत असते, तर मात्र त्या देखील टिप्स मिस करू नका। सो मंडळी चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि पटापट अशी छान छान खतं करून तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या। So take care and bye friend. Happy gardening.